KARAMALE. काय स्पेलिंग? पाठव. 4 षटकांसाठी प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल आणि पहिल्याच बॉलवरती निलेश वरती हमला चढवलाय अरविंद मस्कर, ज्याच्या बॅटमधून त्यांच्या आयोजनामध्ये वैयक्तिक 50 धावांची खेळी झाली होती. अरविंद मस्कर पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि षटकाराच्या स्वरूपात आपल्या संघाचा धावफलक पुढे नेऊन ठेवतोय 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो निलेश. पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अरविंद मस्कर, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घडणार का? ओव्हरथ्रोच्या स्वरूपात तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते अरविंदची. धावफलक 3 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 9 या आकड्यावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फटका सजवण्याचा प्रयत्न होता चेतनचा, फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता करताना निलेश. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू प्लेसमेंट केले. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? कॉल दिला अरविंदने. चेतनने सुद्धा उत्तर दिलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पण यश मिळाले. धावफलक पुढे सरसावते 2 ने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थांबवलंय अरविंदने. धावफलक 2 ने पुढे सरसावते 11 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 11 या आकड्यावरती. फटका सजवलाय चेतनने. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राइक चेतन शेवाळे आपल्याला पाहायला मिळतो वीर 11 बेलदारवाडी संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर राहते 15 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर निलेशवरती. निलेशने 15 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी बेंगडेवाडी संघाकडून येतो तो सुशांत. हॅलो हॅलो. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय सुशांत. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद मस्कर. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येते. वाईटच्या स्वरूपात एक धाव पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू हाताळत असताना दिशाहीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाली सुशांत कडून. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अरविंद मस्करने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानलंय अरविंदने. हात वरती केलाय. थांबवलं चेतनला. धावफलक पुढे सरसावते 17 या आकड्यावरती.
पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपात. नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुशांत धावफलक जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती. 18 या आकड्यावरती. फटका सजवलाय, लॉब झालाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? टॉस झालाय, दुसऱ्या प्रयत्नांना यश मिळतंय. क्षेत्ररक्षकाने काय झेल घेतला? चेतन सेवाळे बॅक टू द पवेलियन. काय झेल झाला? हातामधून टॉस झाला होता पण पुन्हा प्रयत्नांमध्ये यश मिळालं आणि दुसऱ्या अटॅम्प्टमध्ये चेतनचा खेळ खल्लास केलाय बेंगडेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पहिला झटका लागतो बेलदारवाडी संघाला चेतनच्या स्वरूपात. चेतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय तो अभि. अरे पण दोन्ही तुम्ही मग तेवढीच पुरवायची ना, कशाला कमी कापली? दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं आहे. क्षेत्ररक्षक आहे, फसलाय, झेल फसलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी कॉल दिला अरविंदने. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. धावफलक 2 ने पुढे सरसावते. 20 या आकड्यावरती. 20 अभि मस्कर. चौथा चेंडू, फटका लगावण्याचा प्रयत्न पण फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला. सुशांतच्या गोलंदाजीमधून पहिल्यांदा विचार करायला गेलो तर निलेशवरती आक्रमण केलं होतं अरविंदने. तदनंतर कुठेतरी स्कोअरबोर्ड शांत होताना पाहायला मिळाला आणि पंचांची भूमिकेमध्ये मनोज पाटील आपल्याला इशारा करताना पाहायला मिळतात. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 21 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मनोज पाटील 5व्या चेंडूवरती अभिने पहिला चेंडू खेळत असताना 2 धावा काढल्या. दुसरा चेंडू डॉट झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती डिक्लेअर. असे फक्त 5च चेंडू झालेत. शेवटचा चेंडू घेऊन येते सुशांत. कुठेतरी पंचांकडून थोडीफार गफलत पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा चेंडू घेऊन येते सुशांत. सामना करेल अभि. सात चेंडू हाताळलेत, त्यामधील 2 चेंडू वाईड आहेत.
7 चेंडू हाताळले टोटल त्यांनी, त्यातले 2 चेंडू वाईड आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंचांशी वादावाद घालू नका, सामना त्वरित सुरू करा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुशांत घेऊन येतो शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल अभि. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय वाईडच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतो. हात फैलावून मनोज पाटील सांगतायत चेंडू जातो वाईड. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता करताना सुशांत आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय विशाल. सामना करेल अरविंद. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, पण फक्त पाहत बसावं लागेल क्षेत्ररक्षकाला, कारण चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 28 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती विशालवरती घाणाघाती प्रहार केला अरविंदने. यानंतर होणारा सामना आपल्या समोर येईल डावलवाडी विरुद्ध पाचगणी. या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाईल. दोन्ही संघांना विनंती असेल. पुन्हा एकदा अरविंद मस्करने विशालवरती प्रहार केलाय. लगातारच्या 2 चेंडूवरती दुसरा षटकार अरविंद मस्करच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 6 ने पुढे सरसावते 34 या आकड्यावरती. अरविंद मस्कर ज्याच्या बॅट मधून स्वतःच्या आयोजनामध्ये वीर चषक मध्ये वैयक्तिक 50 धावा ठोकल्या होत्या, असा अरविंद मस्कर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस केलाय. पंचांचा इशारा येतोय. नो प्लस षटकार. धावफलक 7 ने पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 41 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. काय फलंदाजी करतोय अरविंद मस्कर. आपल्या संघासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 28 धावांवरती खेळी करतोय. सहा चेंडू 28 धावांची खेळी अरविंद मस्कर. पुन्हा फटका सजवलाय. लगातारचा हा 4था षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अरविंद मस्करला शाबासकी देताना शंकर शेवाळे मैदानाच्या बाहेरून. सहा षटकारांसाठी ऋतिक कदम यांच्याकडून अरविंद मस्कर यांना 5555 रोख रक्कम पारितोषिक इथे जमा होणार आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. क्षमा करा, 3 चेंडू शिल्लक आहेत. पंचांचा इशारा. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक पुढे जाऊन सरसावते 48 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 48. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू लॉक झालाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का. चुकी होते कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून आणि हा झेल सुटला जातोय. त्यानंतर 2 धावा घेण्यात यश मिळते अरविंदला. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय.
धावफलक जाऊन पोहोचते ते 50 या आकड्यावरती. आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यावर ते आपल्याला पाहायला मिळते. सांघिक 50 धावा, अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न, पण फटका फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता करताना आपल्याला विशाल पाहायला मिळाला. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिर 50 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय अरविंद मस्कर. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे येईपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, कारण शेवटची ओव्हर आहे. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. स्ट्रायकिंग एंड वरती राहणं गरजेचं आहे अरविंदचं. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 51 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51. चौथं षटक कोण घेऊन येणार? वेंगडेवाडी संघाकडून कोणाला आमंत्रित केलं जाईल? स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक कोण हाताळणार? ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो अरविंद मस्कर. वैयक्तिक 36 धावांवरती खेळी करतोय अरविंद मस्कर. चौथा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो महेश. आणि महेश वरती सुद्धा प्रहार केला अरविंद मस्करने. पहिल्या चेंडूवरती धावा आलेत 6. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 57 या आकड्यावरती. बाउंड्री रायडरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात सुहास कांबळे, वैभव पाटील, योगेश पाटील. मैदानाच्या चौफेर आपल्याला फिरताना आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. माननीय श्री वैभव पाटील, करमाळ्याचा बाहुबली. पुन्हा एकदा प्रहार केलाय. पुन्हा एकदा प्रयत्नांना यश मिळते अरविंदच्या. धावफलक पुढे सरसावतोय 6 या आकड्याने. 63 या आकड्यावरती. वैयक्तिक 49 धावांवरती खेळी करतो अरविंद मस्कर. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. कशा प्रकारे हाताळणार महेश? 4 चेंडू शिल्लक आहेत. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. वाईट +1. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 65 या आकड्यावरती. पहिला सामना, हाय स्कोरिंग सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण ठरतोय तो अरविंद मस्कर. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस केला आणि चेंडू जातोय समालोचन कक्षाला. मानवंदना देत सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 71 या आकड्यावरती. आणि वैयक्तिक 55. अरविंद मस्करच्या बॅट मधून बॅट उंचवायची आहे. अरविंद मस्कर फुल टॉस चेंडू. टॉस झालाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अरविंदने धाव घेतली आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल अरविंदला. धावफलक जाऊन पोहोचले ते 73 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती कितपत धावा एकवटणार आपल्या संघासाठी अरविंद मस्कर?
लोअर फुल टॉस हाताळलाय, फसतोय. अरविंदचा फटका फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना महेश. दुसऱ्या धावेसाठी आला अभि. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का अरविंद मस्कर. आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचले ते 75 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 76 ची गरज बेंगडेवाडी संघाला. यानंतर होणारा सामना आपल्या समोर सजला येईल तो डावलवाडी विरुद्ध पाचगणी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचंय मंचावरती. आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. डावलवाडी आणि पाचगणी. डावलवाडी संघ आपण जर मैदानामध्ये उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायचे. पाचगणी संघ दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. यानंतर जो कोणता संघ इथे उपस्थित असेल त्याच्या समोरील संघाला पॅनलाइज केलं जाईल. पाचगणी संघ इथे उपस्थित आहे. डावलवाडी संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. मनोज पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते या पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा डावलवाडी विरुद्ध पाचगणी संघाचा या दोन्ही संघांच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड्स इट्स कॉल. डावलवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिलं षटक संपण्यापूर्वी आपला निर्णय कळवायचा डावलवाडी संघ आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहायला गेला पहिली मॅच पहिला सामना खेळत असताना अरविंद मस्करच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्या पाहायला गेलं त्याचा विचार करायला गेलं तर त्या निर्णयाचा सन्मानाचा असेल. कारण प्रथम फलंदाजी करत असताना अरविंदने 76 धावांचं ध्येय बेंगडेवाडी संघासमोर तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बेलदारवाडी संघाकडून स्वतः कप्तान त्याच्या बॅटमधून झंझावत अशा 69 धावा सजवल्या असा अरविंद मस्कर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांत.
पहिला चेंडू घेऊन येतोय अरविंद, सामना करेल विशाल. पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे अरविंद मस्करने फलंदाजीची सुरुवात केली होती तशीच काहीतरी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये विशाल करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले अरविंद वरती आणि षटकाराच्या स्वरूपात धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. 6 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला अरविंद वरती विशालने. ज्या प्रकारे बेलदारवाडी संघाने आपल्या फलंदाजीची सुरुवात केली होती तशीच काही सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बेंगरेवाडी संघाचा विशाल करताना पाहायला मिळतोय. आपटण्याचा प्रयत्न, चेंडू लॉप झाला, क्षेत्ररक्षक आहे चेतन. सेफ हँड मध्ये पहिला झेल, पहिला धक्का, पहिला मोठा हादरा बेंगरेवाडी संघाला विशालच्या स्वरूपात लागतोय. बाउन्सर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांना यश मिळालं. चेंडू लॉप झाला, चेतन शेवाळे चेंडूच्या खाली झेल टिपला आणि पहिला हादरा लागला तो बेलदार बेंगरेवाडी संघाला विशालच्या स्वरूपात. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो निलेश. सेल घेऊन ये पहिले. सेल सेल मी करतोय, मला माहित आहे. फटका फसलाय, ताकद कमी लावली विशालने, निलेशने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? सुशांतने थांबवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक स्थिर, क्षमा करा, धावफलक 1 ने पुढे सरसावते 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 7. स्ट्रायकिंग एंड वरती बदल होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आता सुशांत. चौथा चेंडू घेऊन येतोय अरविंद. फटका लगावण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये अरविंद मस्कर यांच्याकडून. धावफलक स्थिर 7 या आकड्यावरती. हेलिकॉप्टर फिरवलाय, 1 बाउन्स, चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय 11 या आकड्यावरती. 5 निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू हाताळत असताना कशा रीतीने हाताळला गेला अरविंद मस्कर. फक्त 11 धावा खर्च केल्या आणि विचार करायचा झाला नाही. अरविंदने 69 धावांची खेळी या मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 59 धावांची खेळी, क्षमा करा, 59 धावांची खेळी वैयक्तिक आपल्या संघासाठी अरविंदने केली आणि पहिलं षटक हाताळत असताना फक्त 11 धावा खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. विशाल स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते
12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रयत्न होता शरीरापासून दूर ठेवण्याचा आणि पंचांचा इशारा येतो. वाईट +1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये कारण कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा. सर वाईड +1 आहे का फक्त वाईड आहे? फक्त वाईड आहे ना सर? धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकासाठी विशालला कुठेतरी कसरत करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे चेतन शेवाळे चुकी करताना पाहायला मिळतोय. झेल सुटला जातोय निलेशचा आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल का? एका धावेवरती समाधान मानावं लागेल निलेशला. कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये चेतन शेवाळे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करताना वाईड +1. धावफलक 2 ने पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या आकड्यावरती. कुठेतरी कसरत करताना पाहायला मिळतोय विशाल दुसरं षटक हाताळत असताना. फटका सजवण्याचा प्रयत्न. यॉर्कर ठेवलाय. क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय निलेशने. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावरती. फटका सजवलाय. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? आणि शेवटच्या क्षणावरती हा झेल झालाय आणि दुसरा हादरा लागतो बेंगळेवाडी संघाला सुशांतच्या स्वरूपात. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी आता बेंगळेवाडी संघाकडून कोण येईल? एक महत्वाचा सामना आणि त्या सामन्यातील हा महत्वाचा झेल घेतलाय. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी बेंगळेवाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अंकुश. नाही ते सांभाळणार पुन्हा एकदा विशालची दिशाहीन गोलंदाजी. धावफलक 1 ने पुढे सरसावले 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू फिरताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. 22 च्या स्वरूपात एक धाव. धावफलक पुढे सरसावते 23 या आकड्यावरती. निर्धाव चेंडूची सांगता.
जे षटक हाताळताना कुठेतरी चुकी झाली होती त्याची भरपाई करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विशाल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिर 23 या आकड्यावरती. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पण वरचढ ठरतोय तो विशाल आणि धाव फलक स्थिर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू वाईट घ्या त्याला असं. पुन्हा एकदा पंचांचा इशारा तो वाढच्या स्वरूपात. धावफलक पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू हाताळत असताना कुठेतरी कसरत करावी लागते विशालला. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे सरसावते. आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात. 1 धाव येते. 1 बाउन्सचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसावते. 28 या आकड्यावरती. आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना विशाल. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी 5 चेंडू टाकले गेलेत. येणारे 12 चेंडू 12 चेंडू 48 ची गरज. सामना शेवटच्या 12 चेंडूवरती वळवलं जाईल का बेंगडेवाडी संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल निलेश. बॉलरचं नाव आहे का अरविंद. सौरभ. तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बेलदारवाडी संघाकडून सौरभ. सामना करेल निलेश. पुन्हा एकदा विशालच्या पायावरती पाय ठेवताना पाहायला मिळतोय सौरभ. दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी अरविंद मस्करने ज्या धावा एकवटल्या होत्या त्या मोफत वाटल्या जात आहेत बेंगडेवाडी संघाला. पुन्हा त्याच दिशेने गोलंदाजी. चुकी करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज बेलदारवाडी संघाचे. धावफलक 30 या आकड्यावरती. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. ऋतिक चुकी करतोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. कव्हर साठी खेळाडू आहे आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल निलेशला. धावफलक 2 ने पुढे सरसावते 32 या आकड्यावरती. मोठा फटका आलाय निलेशच्या बॅट मधून. चेंडू जातोय समालोचन कक्षाला. मानवंदना देत सीमा रेषा पार. षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 38 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा निलेशच्या बॅट मधून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, तू घेणार की मी घेणार या गडबडीमध्ये शेवटच्या क्षणावरती हा झेल टिपला जातोय आणि निलेशचा खेळ इथेच खल्लास होतोय. गेम बॉल आला तर पंचांकडे तो जमा झालाय आणि तिसरा हादरा लागतोय बेंगडेवाडी संघाला निलेशच्या स्वरूपात. मोठी विकेट प्राप्त होते. अरविंद 1 तास झाला. पहिलीच आहे. बॅट्समनचं नाव काय? अरविंद आलाय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो बेंगडेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा अरविंदच्या बॅट मधून मोठा फटका प्रहार केलाय सौरभ वरती. धावफलक 6 ने पुढे सरसावेल 44 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय अरविंदने. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक पुन्हा एकदा अरविंदचा प्रयत्न होता. चेंडू लॉप झाला. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद होईल. अरविंदचा खेळ खल्लास होतोय. बॅक टू द पवेलियन. अरविंदची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येईल बेंगडेवाडी संघाकडून. लय पाहिजे दा ढीक ढीक पोत्यानं लय. किती बॉल किती पाहिजे? 7 बॉल किती पाहिजे? 7 चेंडू 32 ची गरज. कोण आला बॅट्समन? कोण आला? अरविंदची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बेंगडेवाडी संघाकडून पार्थ आलाय. 7 चेंडू 32 ची गरज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. निर्धाव चेंडूची सांगता करताना 22च्या स्वरूपात एक धाव येते. क्षमा करा, घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो. यष्टांच्या पाठीमागे कुठेतरी शंकर शेवाळे चुकी करताना पाहायला मिळाले आणि 22च्या स्वरूपात एक धाव आली. येणारे 6 चेंडू 31 ची गरज. कोणाकडे वेध घेतला जाईल? अरविंद मस्कर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यष्टांच्या पाठी कोण? बोबल्या. स्पीडअप घ्यायचंय. पंच कॉल दादांना स्पीडअप घ्यायचंय. वेळ होतो आधीच. हाईट असल्यामुळे झालाय लफडा. मग तेच ना, ते तसंच होतंय. किती बॉल टाकले? हो किती 18 झाले? 18 बॉल टाक मग. शंकर शेवाळेंचा पहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करताना शंकर शेवाळे. येणारे 5 चेंडू 31 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. पार तिकडं अंकुश इकडे पार पार स्ट्राईकला अंकुश. गेला. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. ओपन लायसन फलंदाजासाठी. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावफलक 2 धावांची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते. सगळ्यांना सांगा ना तर परत होतील पाडणं. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. शंकर शेवाळे षटक हाताळत असताना
फुल टॉसला टॉस केलाय अंकुशने आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचता येते 55 या आकड्यावरती. कितीला किती point? बॉलची जिम्मेदारी घेतली नाही त्यामुळे आता किती बॉल गेले का? लय ही बघा की दुसऱ्यांवर असे भाष्य करत बसते. लोअर फुल टॉसचा प्रयत्न आणि धाव घेण्यास मनाई दिली अंकुशने. धावफलक स्थिर होते 55 या आकड्यावरती. किती बोल झाले? पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी शंकर शेवाळे यांची. सामना कुठेतरी हा पाहायला गेलं ना तर कमीत कमी 1 तास होऊन गेला या सामन्याला. 2 सामन्यांचा वेळ या एका सामन्याने घेतला. कुठेतरी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शंकर शेवाळे चुकी करताना पाहायला मिळत आहे. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा आहे तो चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचता येते 61 या आकड्यावरती. किती मध्ये किती शेवटचा चेंडू का? मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील. क्षमा करा चेतन शेवाळे. आणि पंचांचा इशारा ते 1 बाउन्स. चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार. धावफलक जाऊन पोहोचले ते 65. आणि अशा रीतीने पाहायला गेलं कुठेतरी मशक